श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपली कुलस्वामिनी आई किंवा कुलदेवता कोणाला माहिती नसेल तर आपण माहिती करून घेण्यासाठी आपल्याला कुठल्या सेवा कराव्या लागतात। बरेच लोकांचं काय होतं तुम्हाला सांगू का की आपले जे कुलदेवी आहेत त्या आहेत आपले 3.5 पीठ जे शक्तिपीठ आहेत, बरोबर। रेणुका आई आहे, महालक्ष्मी आई आहे, तुळजापूरची आई आहे आणि आपली आहे वणी गडावरची सप्तशृंगी आई। ह्या 4 कुलदेवता आपल्या आहेत सगळ्यांच्या, जे महाराष्ट्रात सगळे लोक राहतात त्यांच्या, जे गुरुमाऊली आपल्याला सांगत असतात तेच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर यापैकी तुमची कुलदेवता जर नसेल, दुसरी कुलदेवता तुम्हाला सांगण्यात येत असेल तर तुम्हाला सांगेल की त्या आपल्या ग्रामदैवत आहेत, हे लक्षात घ्या। तुम्ही आई सोडून मावशीची सेवा करत आहेत। या 4 ज्या त्या कुलदैवत मेन कुलदेवी आहेत आपल्या आणि ज्या आपण पूजत आहोत। जसं आमची आहे आता पेडकाई आई, आम्हाला माहिती होती आधी, जसं मी स्वामी महाराजांच्या सेवेत आली आहे त्या प्रकारे मी पण म्हणजे उपवास केले आणि उपवास केल्यानंतर मला जो काही दृष्टांत दाखवला होता आपल्या कुलस्वामिनी आईंनी, त्या प्रकारे माझी कुलदेवता मला समजलेली होती। तर मी कोणते उपवास केले होते त्याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। उपवास कसे करावे आणि कशी तुम्ही तुमची कुलदेवता जी आहे ती ओळखू शकतात, तर याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। म्हणून व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित समजून घ्या। नियम वगैरे काय असतात, आपल्याला कोणती सेवा करायची असते आणि कोणत्या वारी उपवास करायचा असतो ते देखील आपल्याला समजून जाईल। तर मी तुम्हाला तेच सांगेल, तुमची कुलदैवत यापैकी नसेल तर व्यवस्थित बघा। कारण काय असतं सांगू का तुम्हाला, त्याचं कारण एवढंच आहे की जी आपली कुलस्वामिनी आई आहे मेन, त्यांची सेवा न होता आपण मावशीची सेवा करतो आणि जे फळ आपल्याला जे सेवा केल्यानंतर 100% फळ मिळायला पाहिजे ते 10%नेच फळ मिळत असतं, पूर्णपणे फळ मिळत नाही। कारण आपली सेवा जी असते ती आईपर्यंत पोहोचतच नाही, ठीक आहे। त्यामुळे आपल्याला आई माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं, जी कुलदेवी आहे ती माहिती असणं खूप आवश्यक असतं। म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच तुम्ही कुलदेवी कोणती आहे ते तुम्हाला माहिती हवी। तर त्यासाठी आपण काय करायचं असतं, आता तुम्हाला सांगेल की उपवास करायचे असतात आपल्याला। 5च मंगळवार आपल्याला करायचे, पण 5 मंगळवार असे करायचे ना, तुम्हाला सांगते की एकदम व्यवस्थित, काही न चूक होता व्यवस्थितपणे सेवा पण एकदम प्रॉपर आपल्याला सेवा करायची तुम्हाला सांगेल। आणि या प्रकारे जर तुम्ही सेवा केली, मनापासून सेवा करा एवढं सांगते, नक्कीच तुम्हाला कुलदेवी जी आहे तुमची ती नक्कीच समजेल। तुम्हाला दृष्टांत किंवा काहीतरी गोष्टी घडतील की त्याच्याने तुम्हाला कुलदेवी जी आहे ते नक्कीच तुम्हाला समजेल। तर आपल्याला मंगळवार हा उपवास करायचा आहे, आपल्याला मंगळवार हा उपवास करायचा आहे। मंगळवारच्या दिवशी केस वगैरे धुवून घ्यायचे, स्वच्छ शुश्रूषित व्हायचं, आपल्या देवघराजवळ येऊन बसायचं आहे, तिथे आपल्याला संकल्प करायचा आहे। जो आपण मंगल कलश मांडत असतो देवघरासमोर, तिथे आपल्याला कलशाच्या रूपात बोलायचं आहे, कलशाला समजा एक बोलायचं आहे की प्रार्थना करायची मनापासून। तुम्हाला सांगेल की प्रार्थना करायची आहे की आई मला माहिती नाही आहे तुम्ही कोण आहेत, माझी कुलदेवी आई कोण आहे ते मला माहिती नाही आहे, मला माहिती करून घेण्यासाठी मी 5 मंगळवार उपवास करणार आहे, व्रत करणार आहे, तुमचे पाठ करणार आहे, पारायण करणार आहे, असं सेवा करणार आहे, असं आपल्याला जे काही मनात असेल ना तुमचं ते बोलायचं आहे। तर नक्कीच तुमची म्हणजे कृपा आशीर्वाद लाभण्यासाठी मी आतुर आहे असं आपल्याला बोलायचं आहे। जसं एखादी बाळ कसं आईला म्हणजे वाट बघत असतो त्या प्रकारे आपण पण आपल्या आईची वाट बघत आहोत, एवढ्या आतुरतेने तुम्हाला बोलायचं आहे। कारण मी स्वतः देखील जेव्हा बोलली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते, तुम्हाला मी खरंच सांगेल, महाराज साक्षीला आहेत माझे। तर मी जेव्हा पण बोलली माझ्या डोळ्यात अश्रू होते। आणि तुम्हाला सांगेल, तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल, कुठल्याही देवीचं मंदिर, मी बोलत नाही की म्हणजे रेणुका आईच पाहिजे किंवा महालक्ष्मी आई पाहिजे, माझ्या घराजवळ तुळजापूरच्या आईचं खूप जुनं पुरातन म्हणजे खूप जुनं मंदिर आहे, तिथे गेली होती मी। आणि तिथे जाऊन पण तुम्हाला हेच सेम बोलायचं तिथे जाऊन की आई मला कोणती आई आहे माझी मला माहिती नाही। तर निश्चितच म्हणजे तुम्हाला जे काही घरात बोलणार ते तिथे बोललं तरी चालेल, मंदिरात जवळ मंदिर नसेल नाही बोललं तरी चालेल, आपल्या देवघरासमोर बोललं तुम्ही कलशाच्या समोर तरीही चालेल, काही हरकत नाही। तर तुम्हाला बसून किंवा या प्रकारे तुम्हाला संकल्प घ्या 5 मंगळवारचा, 5 मंगळवार आपल्याला सेवा करायची आहे। आता 5 मंगळवारी आपण काय करायचं, घरातलं पटापट आवरायचं, उपवास राहणार आहे। उपवास कसा करायचा, पूर्ण दिवस उपवास करायचा, एकादशी सारखा मी केलेला सांगते हां, एकादशी सारखा। दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपण उपवास नैवेद्य दाखवायचा आणि मग उपवास आपण जेवण ग्रहण करायचे। तुमच्याकडनं उपवासही राहिलं जाणार नाही दोघी वेळेचं, तर तुम्हाला सांगेल मंगळवारी रात्री तुम्ही उपवास सोडला तरीही चालेल, मग
तुमच्या इच्छेनं तुम्ही करू शकतात. नाही उपवास धरताला कोणाकोणाचे टॅबलेट गोळ्या औषधी वगैरे असतात आणि सांगेल उपवासच धरा असं मी सांगेल. उपवास करू शकता तुम्ही. फलाहार घ्या वाटल्यास. जर तुमच्याकडनं उपवास गोळ्या औषधी असतील तर संध्याकाळी सोडा. मी दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी उपवास सोडला होता. फलाहारच घेतलेला होता. साबुदाणे वगैरे मी खाल्लेले नव्हते. तर या प्रकारे मंगळवार पूर्ण निरंकाळ होता माझा आणि दूध वगैरे असं थोडं फ्रूट वगैरे खाऊन मग केलेला होता. तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला मात्र पारायण करायचे. पारायण म्हणजे काय तर आपला दुर्गा सप्तशती जो पाठ असतो, आता मागे मी आता व्हिडिओ टाकला त्या पारायण कसं करायचं 14 जे पाठ असतात दुर्गा सप्तशतीचे, त्याच्यात बोलले ती पाठ आणि पारायण एकच. म्हणजे हा आपला दुर्गा सप्तशती जो ग्रंथ असतो ना त्याचे 1 ते 13 अध्याय बोलतो ना, तो एक पाठ होतो म्हणजे एक पारायण होतं. हे लक्षात घ्या. पाठ म्हणजे एक अध्याय नव्हे तर 1 पासून 13 अध्याय पूर्ण एक पुस्तक पूर्ण असतं त्याला पारायण बोललं जातं, पाठ बोललं जातं. तर हा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथ पूर्णपणे टोटल पूर्ण वाचायचं आहे आपल्याला. आता ह्या ग्रंथामध्ये जेवढं काही आता दिलेलं आहे बघा, कुलदेवीची जी सेवा दिलेली असते ना इथे ती पूर्णपणे आपल्याला देव्या कवच अर्गला स्तोत्र, किलकम स्तोत्र, रात्री स्तोत्र, दुर्गाष्टोत्तर नामावली हे जे आहे आपल्याला ते सगळं वाचायचं आहे. दुर्गा सप्तशती प्रार्थना, कुलदेवीची सेवा जे म्हणजे हे सगळं काही जवळजवळ आपल्याला वाचन करायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला वाचन करायचं आहे. नंतर रात्री सुक्त बोलायचं आहे, तंत्रोक्त देवी सुक्त बोलायचं आहे, दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय ते पण बोलायचे आहे, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देवी अपराध, क्षमा प्रार्थना या गोष्टी आपल्याला पूर्णपणे टोटल हे पूर्ण ग्रंथ वाचायचं आहे. एक पारायण करायचं आहे आपल्याला. श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची, ती तिथे दिलेलीच आहे, ग्रंथामध्ये दिलेली, त्यामुळे काही सांगायचं काम नाही. किंवा ग्रंथ तुम्ही बाहेरून घेतला असेल, तुम्हाला सांगते त्याच्यात जर महाराजांची माळ दिलेली नसेल, संकल्प करा, त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचा घ्या, नंतर आपण हा पूर्ण ग्रंथ जो आहे तो एक पारायण करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. व्रत करायचं आहे आणि नंतर जी आपला कुलदेवीचा मंत्र आहे तो पण आपल्या ग्रंथात दिलेला असतो. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्राचा आपल्याला एक माळ घ्यायची आहे. ग्रंथ पूर्ण वाचून झाल्यानंतर त्याच्यानंतर देवी आईची आपण प्रार्थना करायची. प्रार्थना म्हणजे क्षमा प्रार्थना जी आहे ती करायची की काही चूकभूल झाली असेल, ग्रंथ वाचन करत असताना कुठलेही काही करत असाल तर मला माफ करा. ते झाल्यानंतर आपल्याला जय जयकार घ्यायचा आहे. आता जय जयकार कसा घ्यायचा आहे, हात जोडायचे, डोक्यावर पदर घेतल्यानंतर हात जोडायचं आणि नंतर आपल्याला म्हणायचं आहे उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. हा जय जयकार आपल्याला 3 वेळा बोलायचे. हे जे मी बोलली ते वाटल्यास तुम्ही पेनाने ह्या ग्रंथाच्या पाठीमागे जे पान असेल ना आपलं, मी पण लिहून ठेवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते. जेव्हा मी नवीन होती तेव्हा मला जमत नव्हतं म्हणून तुम्हाला नवीन असतील तर जमणार नाही. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर तुम्ही लास्टला लिहून ठेवा. जे मी हे उपचार बोलली तुम्हाला जमत नसेल तर हा आपल्याला जय जयकार घ्यायचा आहे. ग्रंथ वाचन करत असताना डोक्यावर पदर घ्या, हातात हिरव्या बांगड्या घालणं आवश्यक आहे, हळदी कुंकू कपाळी लावा, तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ह्या गोष्टी आपल्याला करायचं आहे. कोणाला वाईट बोलायचं नाही, वाईट विचार आणायचे नाही, कोणाचं काही घेणं देणं नाही. सुतक विटाळ इथे आलं तो मंगळवार उपवास करायचा, सेवा स्किप करायची, तो मोजण्यात घ्यायचा नाही आपल्याला. किंवा दुसरा तुमचा उपवास त्या दिवशी आला, समजा एकादशी आली किंवा चतुर्थी आली तर चतुर्थीच करा. सेवा करायची असेल करू शकतात पण मोजण्यात नका घेऊ. हे 5 मंगळवार फक्त कुलदेवी आईसाठीच आपल्याला करायचे आहेत, हे लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे तुम्ही उपवास हे 5 करायचे आहेत मंगळवार. संध्याकाळी देखील आपल्याला दिवा धूप दीप दाखवायचा आहे, कुलस्वामिनीची व्यवस्थित पूजा करायची आहे. जे तुम्ही प्रसाद ग्रहण करणार आहेत, फळ असो दूध साखर असो, तो आपण आईला दाखवायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडणार आहेत किंवा संध्याकाळी सोडणार असणार उपवास, तो नैवेद्य आपण दाखवायचा आहे. कांदा लसूण असं काही वर्ज्य तुम्ही करता येईल तर करा, नाही करता आलं नका करा. कोणी कोणी दूध आणि चपाती अळणी बोललं जातं बिना मिठाचं, तसं करतात. तसंही उपवास केला तरीही चालेल, म्हणजे उपवास त्याच्यावरती सोडतात दूध आणि चपातीवरती. तशा प्रकारेही तुम्ही करू शकतात. मंगळवारी ज्या दिवशी आपल्या घरी म्हणजे उपवास आपण करणार आहोत त्या दिवशी नॉनव्हेज बनणार नाही, मांसाहार बनणार नाही, याची काळजी आपण घ्यायची आहे. ब्रह्मचर्य आपल्याला पालन करायचं आहे.
होऊ शकलं तर ज्या देवघरात म्हणजे ज्या रूममध्ये देवघर आहे त्या रूममध्ये आपण झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या दिवशी. कारण मी स्वतः इथे देवघराच्या रूममध्ये झोपत होतो वारच्या दिवशी, फक्त ज्या दिवशी आपण करणार आहे. कारण आपल्याला जी कुलदेवी आहे आपली ते आपल्याला दृष्टांत देत असतात काहीतरी कोणत्या तरी स्वरूपात. मला स्वप्न प्रत्येक मंगळवारी मला अनुभव आलेले आहेत वेगवेगळे, नक्कीच सांगेल मी तुम्हाला कधीतरी. तर अशा प्रकारे आपल्याला दृष्टांत दाखवत असतात, त्यानुसार आपल्याला समजत असते की आपली कुलस्वामिनी आई कुठली. किंवा मग आपल्याला कोणीतरी येऊन एकदम एकाच देवीचे गुणगान गात असतो किंवा एका देवीची माहिती मिळत असते किंवा कुठे पण जा तुम्ही तर त्या देवीचंच दर्शन घडत असतं. असं तुमच्यासोबत घडलं ना म्हणजे समजायचं ती तुमची कुलस्वामिनी आई आहे. किंवा मग आपल्या स्वप्नात येतात, तशा प्रकारे दृष्टांत दाखवतात किंवा तुमचं जाणं होईल कुलदेवीला. या प्रकारे तुम्हाला काही ना काही दृष्टांत मिळतील तुमच्या कुलस्वामिनी आईविषयी. या 4 देवींपैकी कुठल्या तरी एक देवीचं मग तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकतात. तर 5 मंगळवार तुम्हाला करायचे. तुम्ही मनापासून सेवा केली ना 5 मंगळवारमध्ये तुम्हाला समजून जाईल, निश्चितच तुम्हाला नक्कीच समजतील असं मी तुम्हाला सांगेल की तुमची कुलस्वामिनी आई कुठली आहे ते. तर ते सांगेल. नसेल तुम्हाला माहिती तर नक्कीच हे उपवास करून बघा कुलदेवीचे. आणि नसतील पण तर आपण सेवा म्हणून किंवा कुलस्वामिनी आईची सेवा म्हणून नक्कीच मंगळवार जरी 5 केले तरीही चालेल. नक्कीच आपल्याला कृपा आशीर्वाद जो असतो कुलदेवीचा मिळत असतो नेहमी, हे लक्षात घ्या. चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती कुलस्वामिनी आईच्या चरणी अर्पण करते आणि तुळजापूरची आई माझी कुलस्वामिनी आई आहे त्यांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच विचारा, पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.